अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेला सन 2025 ते 2026 या आर्थिक वर्षात 7,96,14,096 रुपयांचा निव्वळ नफा झाला असून आवश्यक तरतुदीनंतर सभासदांना 6% लाभांश वार्षिक सभेच्या मंजुरीनंतर देण्यात येणार असल्याची माहिती बँकेच्या चेअरमन सरस्वती घुले यांनी दिली आहे। 2 ऑगस्ट रोजी होणाऱ्या 107व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या। सभासदांच्या कायम ठेवींवर 7% दराने 15.45 कोटी रुपये व्याज जमा करण्यात आलं असून बँकेनं यूपीआय आणि मोबाईल बँकिंग सेवा सुरू केली आहे। मार्च अखेर बँकेच्या ठेवी 1,633 कोटी रुपये झाल्या असून कायम ठेवी 231 कोटी रुपयांवर पोहोचल्या। गेल्या 9 वर्षांपासून कोणत्याही कर्जावरील व्याज दरात वाढ करण्यात आलेली नसल्याचं घुले यांनी सांगितलं। यावेळी शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, दत्ता पाटील कुलट, अर्जुनराव शिरसाट, बाबासाहेब खरात, विद्याताई आढाव, राजेंद्र शिंदे, गोकुळ कळमकर, राजेंद्र सदगीर, शरद सुद्री, साहेबराव अनाम, सलीम खान पठाण, राजेंद्र कुदनर, संतोष दुसुंगे, बबनदादा गाडेकर, राजेंद्र ठोकळ, मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत जगताप आणि गणेश पाटील उपस्थित होते। सर्वांना नमस्कार। अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची 107वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी संपन्न होत आहे। 25 वर्षानंतर महिला चेअरमनच्या अध्यक्षतेखाली ही सभा होत आहे। आमचे नेते गुरुमावली सदिच्छा मंडळ व आघाडीचे नेते आदरणीय बापूसाहेब तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ सभासदिताचा कारभार करत आहे। 31 मार्च 2025 रोजी बँकेकडील ठेवी ह्या 1533 कोटी होत्या आणि त्यामध्ये अहवाल सालामध्ये 99 कोटीने वाढ होऊन 31 मार्च 2026 रोजी त्या ठेवी 1633 कोटीच्या पुढे गेल्या। अशा प्रकारचा कारभार बँकेमध्ये चांगल्या प्रकारे चालू आहे। त्याचप्रमाणे कायम ठेवीवर हे व्याज सुद्धा 31 मार्च रोजी 7% दिलेला आहे आणि बँकेला जो नफा झालेला आहे वार्षिक अहवाल सालामध्ये तो 7,96,00,000 इतका नफा झालेला आहे आणि सभासदांना डिव्हिडंड हा गेल्या वर्षीपेक्षा 1.10 ने वाढून 6.10 देण्याची शिफारस संचालक मंडळाने केलेली आहे। बँकेच्या कर्जाचा व्याजदर जर पाहिला तर तो अतिशय कमी आहे। बँक सभासदांना 47 लाखाहून 52 लाखापर्यंत कर्ज वाटप करत आहे। हे कर्ज मर्यादा वाढवलेली असून देखील कर्जावरील व्याजदर कोणत्याही प्रकारचा वाढवलेला नाही। घर कर्ज, वाहन कर्ज यावरील कर्जाचा व्याजदर हा 7.90, शैक्षणिक कर्जाचा व्याजदर हा 7.50, जामीन कर्जाचा व्याजदर हा 8.40 आहे आणि बँकेमध्ये RTGS, NEFT त्याचप्रमाणे ATM कार्ड सुविधा, UPI सेवा अशा प्रकारच्या सुविधा बँकेमध्ये सुरू आहेत। या सुविधांचा आम्ही विचार करून या वार्षिक अहवालामध्ये सुद्धा आम्ही मुखपृष्ठावर सुविधा, आधुनिकतेची सेवा, आपुलकीची अशा प्रकारचे हे ओळी आम्ही टाकलेल्या आहेत। सभासद कल्याण निधीमधून 25,000 मदत दिली जाते। त्याचप्रमाणे 25,000 वैद्यकीय मदत दिली जाते। शुभमंगल भेट योजनेअंतर्गत 11,000 रुपयाचा चेक दिला जातो आणि सभासद कर्ज निवारण निधी यामधून मयत सभासदाचे संपूर्ण कर्ज माफ करून कुटुंब आधार निधीमधून 15 लाखाची मदत त्या मयत सभासदांच्या वारसांना दिली जाते। त्याचप्रमाणे जे सेवानिवृत्त शिक्षक होतात त्यांना आम्ही 11,000चा कृतज्ञता निधी दिला जातो। अशा प्रकारचा बँकेचा कारभार हा चांगल्या प्रकारे चालू आहे। वार्षिक सभेमध्ये आम्ही एकूण 12 विषय चर्चेसाठी ठेवलेले आहेत। 3 पोटनियम दुरुस्त्या ठेवलेल्या आहेत। मी सभासदांना विनंती करते की सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावं आणि सभेला सहकार्य करावं। आपल्या काही मागण्या असतील किंवा जे प्रश्न असतील ते लोकशाहीच्या मार्गाने त्या ठिकाणी मांडावेत आणि सभेला सहकार्य करावं। धन्यवाद।